नमस्कार एमपीएससी ॲस्पिरंट्स. भारतीय राज्यव्यवस्थेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर सखोल विश्लेषण करण्यासाठी तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय संघराज्य पद्धतीचं खरं स्वरूप काय आहे हे पूर्णपणे एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. चला सुरुवातच करूया त्या एका प्रश्नानं जो एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो. भारत खरंच एक संघराज्य आहे की त्याचं स्वरूप केंद्राकडे जास्त झुकलेलं म्हणजे एकात्मिक आहे? हा एक प्रश्न, पण या एकाच प्रश्नात संपूर्ण टॉपिकचं सार दडलेलं आहे. आता हा प्रश्न इतका महत्त्वाचा का आहे? कारण मित्रांनो, हा केवळ एक अभ्यासण्याचा मुद्दा नाहीये, तर एमपीएससी परीक्षेत मार्क मिळवून देणारा एक हॉट टॉपिक आहे. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे या संकल्पनांवर कमांड मिळवणं म्हणजे पॉलिटीमध्ये चांगला स्कोअर पक्का करणं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत याचीही एक रूपरेषा. आपण भारताच्या संघराज्य आणि एकात्मिक वैशिष्ट्यांपासून सुरुवात करू, मग वेगवेगळ्या घटनातज्ञांची मतं काय आहेत ते बघू आणि सगळ्यात शेवटी एमपीएससी परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्नांची तयारी नेमकी कशी करायची यावर लक्ष केंद्रित करू. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सर्वात पायाभूत भागाकडे वळूया. भारताच्या या राजकीय रचनेचा घटनात्मक पाया काय आहे तो आधी समजून घेऊ. आपल्या राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात म्हणजे कलम 1 मध्ये भारताचा उल्लेख राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स असा केलाय. संघराज्य किंवा फेडरेशन ऑफ स्टेट्स असा नाही. ही निवड खूप विचारपूर्वक केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत स्पष्ट केलं होतं की संघ हा शब्द हे दाखवतो की भारत अविनाशी आहे, म्हणजे हा संघ कोणत्याही कराराचा परिणाम नाही आणि म्हणूनच कोणत्याही राज्याला यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. आता अधिकारांच्या विभागणीबद्दल बोलूया. 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची दिलेल्या आहेत. संघसूची, ज्यावर कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला आहे, राज्यसूची, ज्यावर राज्यांना अधिकार आहे, आणि समवर्ती सूची, ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. पण लक्षात घ्या, जर दोघांमध्ये मतभेद झाले तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. आणि खरा गेम चेंजर आहे तो म्हणजे शेषाधिकार, म्हणजेच रेसिड्युअरी पॉवर्स. जे विषय या तिन्ही सूचींमध्ये नाहीत ते कलम 248 नुसार सरळ संसदेकडे जातात. हेच तर शक्तिशाली केंद्राचं सर्वात मोठं लक्षण आहे. चला, आता आपण या विषयाच्या अगदी गाभ्याशी पोचलो आहोत. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य आणि एकात्मिक या दोन्ही प्रणालींची वैशिष्ट्ये कशी एकत्र विणलेली आहेत ते आता पाहूया. तर मग भारताला संघराज्य का म्हणायचं याची काही ठोस कारणं आहेत. आणि ही कारणं म्हणजे प्रिलिम्समधले तुमचे संभाव्य प्रश्न. पहिलं, आपल्याकडे लिखित आणि सर्वोच्च अशी राज्यघटना आहे. दुसरं, अधिकारांची स्पष्ट विभागणी आहे. तिसरं, घटनेचं रक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. चौथं, द्विगृही कायदेमंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. आणि पाचवं, घटनेची ताठरता म्हणजे संघराज्य रचनेत बदल करणं सोपं नाही, त्यासाठी विशेष प्रक्रियेची गरज असते. आता वळूया त्या वैशिष्ट्यांकडे जी भारतीय प्रणालीला एकात्मिक स्वरूप देतात. आणि हो, हा एमपीएससी परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि हाय स्कोरिंग भाग आहे. लक्षात ठेवा, एक शक्तिशाली केंद्र, संपूर्ण देशासाठी एकच घटना आणि एकच नागरिकत्व, राष्ट्रपतींकडून राज्यपालांची नियुक्ती, अखिल भारतीय सेवा जसे की IAS, IPS, एकात्मिक न्यायव्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं आणीबाणीच्या तरतुदी. या तरतुदी लागू झाल्यावर तर संपूर्ण देशाचा कारभार केंद्राच्या हातात येतो. आपण फक्त घटनात्मक तरतुदीच नाही तर या रचनेबद्दल मोठमोठ्या घटनातज्ञांची मतं काय आहेत हे देखील पाहणार आहोत, कारण मुख्य परीक्षेत उत्तम उत्तर लिहिण्यासाठी ही मतं तुम्हाला खूप मदत करतील. यातलं पहिलं आणि सर्वात प्रसिद्ध मत आहे केसी व्हियर यांचं. त्यांनी भारतीय प्रणालीला क्वाझी फेडरल म्हणजेच अर्धसंघराज्य असं म्हटलं आहे. त्यांच्या मते भारत हे खरं तर गौण संघराज्य वैशिष्ट्य असलेलं एकात्मिक राज्य आहे. हे वाक्य आणि केसी व्हियर हे नाव परीक्षेसाठी पाठच करून ठेवा. यानंतर येतात ग्रॅनविल ऑस्टिन. त्यांनी एक खूप सकारात्मक दृष्टिकोन मांडला, सहकारी संघराज्य म्हणजेच कॉपरेटिव्ह फेडरलिझम. त्यांचं म्हणणं होतं की भारताची विविधता टिकून ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकमेकांशी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आपली घटना नेमकी त्यासाठीच बनवली आहे. मॉरिस जोन्स यांनी अजून एक व्यावहारिक दृष्टिकोन मांडला, ज्याला ते सौदाकारी संघराज्य किंवा बार्गेनिंग फेडरलिझम म्हणतात. त्यांच्या मते प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यांमध्ये संसाधने आणि अधिकारांसाठी सतत एक प्रकारची सहकारी सौदेबाजी चालू असते. आणि आयवर जेनिंग्स यांच्या मते भारतीय प्रणाली ही केंद्राकडे झुकणारे संघराज्य आहे,
त्यांनी संघराज्य रचना तर मान्य केली, पण त्याचबरोबर केंद्राकडे असणाऱ्या जबरदस्त ओढ्यावरही त्यांनी भर दिला. ही चारही मतं मेन्सच्या उत्तरासाठी खूपच महत्त्वाची आहेत. चला आता हे सगळं ज्ञान प्रिलिम्सच्या परीक्षेत कसं उपयोगी पडेल ते पाहूया. या भागावर वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQs नेमके कसे विचारले जातात याचं विश्लेषण करूया. तुमच्यासमोर स्क्रीनवर एक प्रश्न आहे. कोणत्या अभ्यासकाने भारतीय घटनेचं वर्णन गौण संघराज्य वैशिष्ट्य असलेले एकात्मिक राज्य असं केलं आहे? पर्याय आहेत ग्रॅनविल ऑस्टिन, मॉरिस जोन्स, KC वेअर आणि आयव्हर जेनिंग्स. जरा विचार करा, काय असेल उत्तर? आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, KC वेअर. MPSCमध्ये हा प्रश्न अनेकदा जसाच्या तसा विचारला गेला आहे. बाकीचे पर्यायही महत्त्वाचे आहेत. ऑस्टिन म्हणजे सहकारी संघराज्य, जोन्स म्हणजे सौदाकारी संघराज्य आणि जेनिंग्स म्हणजे केंद्राकडे झुकणारं संघराज्य. प्रिलिम्स नंतर आता वळूया मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक उत्तराकडे. या विषयावर एक दमदार आणि जास्त गुण मिळवून देणारं उत्तर कसं लिहावं याचा एक परफेक्ट आराखडा पाहूया. जर प्रश्न आला की भारतीय संघराज्य पद्धतीच्या स्वरूपाचं चिकित्सक परीक्षण करा, तर एका आदर्श उत्तराची रचना अशी असावी. प्रस्तावनेत कलम 1चा उल्लेख करा. उत्तराच्या मुख्य भागात पहिल्यांदा 4-5 संघराज्य वैशिष्ट्ये सांगा, मग एकात्मिक वैशिष्ट्यांवर जास्त जोर द्या. तिसऱ्या भागात व्हेअर आणि ऑस्टिनसारख्या 2-3 विचारवंतांची मतं लिहा. मग विश्लेषण करताना सांगा की भारताची प्रणाली कशी अद्वितीय आहे. आणि शेवटी सहकारी आणि गतिशील संघराज्य ही संकल्पना मांडून एक सकारात्मक समारोप करा. या रचनेमुळे उत्तराला एक वेगळीच खोली मिळेल. भारतीय प्रणालीचं वेगळेपण अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण तिची तुलना जगातील आदर्श संघराज्य प्रणाली म्हणजेच अमेरिकेच्या प्रणालीशी करूया. हा तक्ता बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. भारतात केंद्राकडे झुकणारी अर्धसंघराज्य प्रणाली आहे, तर अमेरिकेत खरीखुरी दुहेरी संघराज्य प्रणाली आहे. आपल्याकडे एकेरी नागरिकत्व, तर अमेरिकेत दुहेरी. आणि सगळ्यात मोठा फरक शेषाधिकार. भारतात ते केंद्राकडे आहेत, तर अमेरिकेत राज्यांकडे. या फरकांमुळेच भारताची रचना किती अनोखी आहे हे कळतं. आता परीक्षेच्या वेळी विचारवंतांची मतं लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या युक्त्या. वेअर्समधला W लक्षात ठेवा, वीक फेडरलसाठी. ऑस्टिनमधला A म्हणजे अग्रीमेंट किंवा ऑल टुगेदर म्हणजेच सहकारी संघराज्य. आणि जेनिंग्समधला J म्हणजे जस्ट अ स्ट्रॉंग सेंटर. या ट्रिक्स नक्कीच उपयोगी पडतील. तर मित्रांनो, ह्या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष हाच आहे की भारतीय संघराज्य पद्धती ही कोणत्याही एका पुस्तकी व्याख्येत बसणारी नाही. ती एक सहकारी आणि गतिशील संघराज्य प्रणाली आहे, जी भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी खास तयार केली गेली आहे. MPSC पॉलिटी ॲडव्हान्स्ड सिरीज 2026च्या पुढील विश्लेषणामध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.